हल्ली सोशल मीडियावर 5 महिला अधिकाऱ्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या 5ही महिला सर्वसामान्य नसून महाराष्ट्र राज्याच्या कारभारिणी आहेत। या 5ही महिलांनी आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाच्या जोरावर उच्च शिखर गाठले आहे। त्यामुळेच या महिलांचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात, संपूर्ण देशात कौतुक होत आहे। या महिला महाराष्ट्राचे पॉवर हाऊस असल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळेच त्यांची छायाचित्रे सर्वत्र व्हायरल होत आहेत। पाहूया या महाराष्ट्राच्या 5 कारभारिणी आहेत तरी कोण। सुरुवात करूया सुजाता सौनिक यांच्यापासून। वरिष्ठ IAS अधिकारी सुजाता सौनिक यांनी जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारून इतिहास रचला। 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी सौनिक राज्याच्या 64 वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या। भारतीय प्रशासकीय सेवेत 30 वर्षांच्या कारकिर्दीसह सौनिक यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आणि आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि शांतता राखण्यात जिल्हा, राज्य आणि संघीय पातळीवर काम केले आहे। त्यांनी केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहसचिव आणि सल्लागार म्हणून तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयात काम केले आहे। दुसरे आहेत अश्विनी भिडे। यांचे नाव मुंबईकरांना मेट्रोमुळे सुपरिचित आहे। त्या महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध नोकरशहांपैकी एक असून अश्विनी भिडे यांची देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली। भिडे यांनी महाराष्ट्रातील काही महत्त्वाकांक्षी आणि उच्च प्रोफाईल पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे। 2004 ते 2008 दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपसचिवपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या CEO म्हणून काम करत होत्या। 2008 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संयुक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्या मोठ्या संघात सामील झाल्या। 2014 मध्ये जेव्हा फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भिडे यांना पुन्हा पायाभूत सुविधा क्षेत्रात सहभागी केले आणि शालेय शिक्षण विभागाच्या सचिव पदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपवला। जानेवारी 2015 मध्ये भिडे यांची MMRCL मध्ये उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली। रश्मी शुक्ला यांचे नाव केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला माहिती आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक पदी असणाऱ्या रश्मी शुक्ला या सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना अनुकूल आहेत, तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विरोधात असतानाही रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पद प्राप्त केले आहे। रश्मी शुक्ला यांची पोलीस क्षेत्रातील कामगिरी गौरवणीय असल्याने त्यांना हे पद बहाल करण्यात आले आहे। 1996 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी विनीता वैद सिंघल यांना कामगार विभागाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले। सिंघल आदिवासी विकास विभागात सचिव होत्या। कणखर अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे। या श्रेणीत शेवटचे नाव आहे विजयालक्ष्मी बिद्री यांचे। नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत। 2001 च्या बॅचमध्ये त्यांची IAS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती। 2002 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून टॉप करणारी ती पहिली दक्षिण भारतीय महिला ठरली। त्यांनी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या मदतीने एक ॲप विकसित केले आहे, जे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेण्यास मदत करते। भारतीय लोकप्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेचा लोकप्रशासनातील नवोपक्रमांसाठी देण्यात येणारा या वर्षीचा डॉक्टर SS गाडगीळ पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला। या 5ही रणरागिणी महाराष्ट्राच्या कारभारिणी आहेत। त्यांच्या कामगिरीला सागर डिजिटलचा मानाचा मुजरा।